नमस्कार. शासनच्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी म्हणजे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना 2% महागाई भत्ता. त्या संदर्भात एपिसोडच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट सविस्तरपणे पाहण्याला सुरू करूया. केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्य सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही 1 जानेवारी 26 पासून 2% महागाई भत्ता वाढ थकबाकीसह तातडीने लागू करण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. केंद्राने 1 जानेवारी 26 पासून आपल्या कर्मचाऱ्यांसाठी 2% महागाई भत्ता वाढ लागू केली आहे. या निर्णयानुसार महाराष्ट्र राज्य संवर्गातील अखिल भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्यांना ही वाढ याआधीच लागू झाली आहे. त्यामुळे सनदी अधिकाऱ्यांना मिळणारा महागाई भत्ता 58% 60% झाला आहे. मात्र राज्य सरकारी सेवेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना ही वाढ अद्याप मिळालेली नाही. याकडे महासंघाने मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले आहे. त्यानंतर दुसरी महत्त्वाची बातमी म्हणजे कॅशलेस वैद्यकीय सुविधा योजना लागू करा. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार न्यायिक अधिकाऱ्यांसाठी अलीकडेच कॅशलेस वैद्यकीय सुविधा सुरू केली आहे. या धर्तीवर राज्यातील सनदी अधिकारी तसेच राज्य सेवेतील कार्यरत तसेच सेवानिवृत्त अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी सर्वसमावेश कॅशलेस वैद्यकीय सुविधा योजना लागू करण्याची मागणीही अधिकारी महासंघाने राज्य सरकारकडे केली आहे. धन्यवाद.